राणी, यू नो व्हॉट, तू मलम लावण्याऐवजी ना फुंकरच मारायला पाहिजे होतीस. म्हणजे खूप बेटर फील होतंय मला फुंकर मारतेस त्यामुळे. सर काय तुम्ही आता सुद्धा मस्करी सुचते का तुम्हाला? काय बरं, पण एक गोष्ट की आता बाहेर जे काय झालंय त्याबद्दल तुम्ही परत मालती मॅडमला काहीच बोलू नका. तू काही म्हण राणी, आई जे काही वागले ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मला इंद्राचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. काय गरज होती हो त्याला या चुलीत हात घालायची? त्याचं ना डोकं ठिकाणावर नाहीये. तुमचं तरी डोकं ठिकाणावर आहे का? एवढं सगळं घडून सुद्धा तुम्हाला तुमची चूक कळत नाहीये का? तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय. तुम्हाला नसेल पुस्तकाची किंमत, पण राणी आणि इंद्राला पुस्तकांची किंमत आहे, महत्व आहे. आणि हो, प्रत्येक गोष्टीचा वापर राणीवरती राग काढण्यासाठी करू नका. तुम्हाला अजूनही त्या पुस्तकांचीच किंमत आहे आणि इंद्रासाठी असलेल्या माझ्या मायेची, माझ्या प्रेमाची काही किंमत नाहीये तुम्हाला. मुलाबद्दलच्या आंधळ्या प्रेमापोटी, मायेपोटीनं तुम्हाला वेड लागलंय. तुम्हाला तुमची माया दिसते, पण राणीवरचं इंद्राचं प्रेम दिसत नाही तुम्हाला. अहो, राणी शिकली, वकील झाली तर आपलाच फायदा होणार आहे ना. पण तुम्हाला किंमत कसली, काळजी कसली? तर साध्या घड्याळाची. ते घड्याळ साधं नव्हतं. अहो, त्या आणण्यासाठी मी किती खटपट केलं ना, माझं मला माहित. किती प्रेमाने आणलं होतं मी ते घड्याळ त्याच्यासाठी. तुम्ही जितक्या प्रेमानं इंद्रासाठी घड्याळ आणलं होतं ना, त्यापेक्षा जास्त प्रेमानं राणीसाठी इंद्रानं पुस्तक आणलं होतं. हेच नकोय मला. इंद्रा काही हे सगळं स्वतःच्या डोक्याने करत नाहीये. ही अवदसा ही त्याला भाग पाडते सगळं करायला. तिने बरोबर त्याला घोळ्यात घेतलं आणि तिच्यासाठी पुस्तक आणायला लावलं. मी सांगते ना, नालायक बाई आहे. मालती, पास! काय शब्द वापरताय तुम्ही? काय भाषा आहे तुमची? तुम्हाला स्वतःची घाण वाटत नाही का? हो, तुम्ही जे वागताय, बोलताय, वीट नाही तुम्हाला? अरे कसं समजावायचं तुम्हाला? तुम्हाला मलाच समजवायचंय का? काय चुकलंय माझं? काही चुकलं नाहीये तुमचं काकी. तुम्ही काही चुकीचं वागलेलं नाही. इंद्राला तुम्ही ते घड्याळ किती प्रेमाने दिले याचा त्याने एकदा जरी विचार केला असता ना, तर त्याने ते घड्याळ गहाण ठेवलं नसतं. बघा, जे विक्रांतला कळतंय ते ना तुम्हाला कळतंय ना इंद्राला कळतंय. ती वस्तीतली पोरगी या घरात आल्यापासून ना तुमच्या दोघांची डोकी ठिकाणावर नाहीये. तो तर काय माझ्यापासून दूरच गेलाय. त्या औदसेनी आमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण केलंय. आता तो माझ्या विरोधात जायला लागलाय. हो, कसं बघवतो तुम्हाला? तुम्हाला कोणालाच माझी माया, माझं प्रेम, माझा त्रास दिसत नाही का? काकी, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. का चिडचिड करताय? आणि तुमची माया, तुमचं प्रेम कोणाला दिसत नाही ना, असं अजिबात बोलू नका. मधल्या काही काळामध्ये मी तुम्हाला त्रास दिला, चुकीचं बोललो, मला मान्य आहे. पण तुमचा झालेला त्रास मला कळतोय आणि म्हणून हे घड्याळ आणलंय. थांबा. ह्या माणसानं परत आणलेले हे घड्याळ तुम्ही घेऊ नका. इंद्राला ते आवडणार नाही. घड्याळ गहाण ठेवताना ते मला आवडणार नाही याचा विचार इंद्रांनी केला का? नाही ना.
मग आता तेच घड्याळ परत घेताना त्याला काय वाटेल याचा विचार मी का करू?